नमस्कार, माझं नाव आहे नितीन जीवन भालेराव. महर्षी चरक औद्योगिक प्रशिक्षण संस्था बदनापूर येथे मी क्राफ्ट इन्स्ट्रक्टर म्हणून आरेखक स्थापत्य या व्यवसायाला आहे. आज आपण फाउंडेशन या टॉपिकवर शिकणार आहोत. ठीक आहे. तर फाउंडेशन म्हणजे इमारतीखाली मुद्दामून केलेल्या इमारतीचा सर्व भार सहन करणाऱ्या जमिनीखालच्या बांधकामास जमिनीचा पाया म्हणतात. लक्षात आलं? म्हणजे पाया म्हणजे ज्या इमारत असते, इमारतीचे दोन भाग केलेले आहेत. आपण इमारत पाहिली तुम्ही, ठीक आहे. इमारतीचा जो दिसणारा भाग असतो आणि न दिसणारा जो भाग असतो त्याला आपण काय म्हणतो? पाया म्हणतो. वरच्या भागाला आणि खालच्या जमिनीच्या खालच्या भागाला, वरच्या भागाला म्हणतात सुपरस्ट्रक्चर आणि खालच्या भागाला म्हणतात सबस्ट्रक्चर. लक्षात आलं? तर पाया जो आहे हा जमिनीचा भार समप्रमाणात विभागतो आणि सहन करतो, त्याला आपण पाया म्हणतो. पाया म्हणजे एखादी इमारत आहे आणि एखादं जसं आपण आपल्या पायावर उभं राहतो, ओके, तसाच इमारतीचा तो एक पाया असतो. इमारतीला तो काय करतो? स्थैर्य आणतो. स्थैर्य म्हणजे इमारतीचं स्थैर्य टिकून ठेवतो तो. ठीक आहे. त्यामध्ये पायाचे मुख्य दोन प्रकार केलेले आहेत, शॅलो फाउंडेशन आणि डीप फाउंडेशन. शॅलो फाउंडेशन म्हणजे मध्यम खोलीचा पाया आणि डीप फाउंडेशन म्हणजे जास्त खोलीचा पाया. या पायामध्ये शॅलो फाउंडेशनमध्ये 4 प्रकार केलेले आहेत आणि डीप फाउंडेशनमध्ये 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार ग्रिलेज फाउंडेशन, राफ फाउंडेशन, तिसरा प्रकार इन्व्हर्टेड आर्च फाउंडेशन आणि चौथा प्रकार स्प्रेड वॉल फुटिंग फाउंडेशन. आणि डीपमध्ये 2 प्रकार आहेत, वेल फाउंडेशन आणि पाईल फाउंडेशन. लक्षात आलं? हे पायाचे प्रकार आहेत आणि पायाचं डेफिनेशन आहे. ठीक आहे. धन्यवाद.